Hi friends, we daily see so many animals crying, shouting in our surrounding life. We see what their voices we called, what we call their sounds, voice. Let's see one by one. आज आपण विविध प्राणी ज्या वेळेस आपल्या आसपास ओरडत असतात, प्रत्येक प्राण्याचा एक वेगळा आवाज आहे, पक्षीचा एक वेगळा आवाज आहे, त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये एक वेगळा शब्द आहे. Let's see, it is very important. It is a minor and small mistake avoid, and it has been asked in so many examination also. Yes, let's see. चला तर प्राण्यांचे आवाज, साऊंड अँड व्हॉइस आज आपण पाहणार आहोत. फर्स्ट इज बुल्स, ऑक्स, काऊ. म्हणजेच बैल किंवा गाय यांच्या आवाजाला आपण किंवा ओरडण्याला असं म्हणतात बेलो किंवा बिलो. म्हणजे काय? हंबरणे. द काऊ इज बिलोईंग. म्हणजे काय? गाय हंबरत आहे किंवा ओरडत आहे. नेक्स्ट इज टायगर, लायन. आता हे तर माहिती असणं गरजेचं आहे. बघा, शेर की दहाड. बघा, टायगर किंवा लायन्स काय म्हणते? तो रोअर. म्हणजे काय? सिंह गर्जना करणं. टायगर इज रोअरिंग. सिंहाची गर्जना झाली आहे. नेक्स्ट बघा, शिप, गोट्स. बघा, शेळ्या आणि मेंढ्या यांच्या आवाजाला किंवा ओरडण्याच्या आवाजाला ब्लॅट म्हणतात किंवा ब्या करणं किंवा म्या म्या करणं. नेक्स्ट हॉर्स. When horse is shouting or crying, we can say his sound neigh, N-E-I-G-H. घोडा खिंचाळत आहे किंवा खिंकाळत आहे. We can see. Yes. Next is donkey. बघा, गाढवाच्या ओरडण्याला आपण ब्रे शब्द वापरू शकतात किंवा ब्र्या. गाढव ओरडत आहे. बघा, घोड्याचा आणि गाढवाचा वेगळा आवाज आहे, त्याच्यासाठी वेगळा शब्द आहे. माशा ज्या वेळेस आपल्यापाशी गुईंग करत असतात त्याच्यासाठी फ्लाईज, बज म्हणतात. आपण काय म्हणतात मित्रांनो? फ्लाईज, बज. इट इज अ व्हेरी स्पेसिफिक वर्ड्स फॉर फ्लाईज अँड बीज. बघा, मच्छरला सुद्धा हा आपण शब्द वापरू शकतात, मॉस्किटो. नेक्स्ट वर्ड इज फॉग. फॉग म्हणजे बेडूक. बेडकाच्या ओरडण्याला क्लॉक म्हणू शकतात. बघा, बेडका सारखं ड्रॅव ड्रॅव करू नको. डोंट स्पीक लाईक फ्रॉक्स किंवा फ्रॉक्स क्लॉक. बेडका सारखं डराव डराव करू नको. नेक्स्ट इज हेन्स. म्हणजेच काय? कोंबड्या. तर कोंबड्याचा आवाज कसा असतो मित्रांनो? कॅकल. हेन्स कॅकल. म्हणजे कोंबड्या कशा करत आहेत? कलकल करत आहेत किंवा पकपक करत आहेत. नेक्स्ट वर्ड इज एलिफंट. एलिफंट्स ट्रम्पेट. म्हणजे हत्तीचा आवाज कशासारखा? ट्रम्पेट. म्हणजे तुतारी सारखा. तुतारी आणि हत्तीचा आवाज यामध्ये साम्य आहे. नेक्स्ट कॉक्स, क्रो. बघा, कॉक्स म्हणजे कोंबडा आणि क्रो म्हणजे आरवणे. कोंबडा आरवत आहे. वी कॅन से किंवा वी कॅन यूज दिस सेंटेन्स, कॉक्स इज क्रोईंग इन मॉर्निंग. कोंबडा सकाळी आरवत आहे. नेक्स्ट रॅट, माईस. बघा, उंदीर आणि उंदरासाठी आपल्याला शब्द आहे स्क्विक. म्हणजे काय? ची ची असा चिरकण्याचा आवाज हळू येत असतो, आपण म्हणू शकतात रॅट, स्क्विक. नेक्स्ट वर्ड इज फ्रेंड, पिग्स. बघा, आता डुक्कर आहे. डुकरासारखं गुरगुर करू नको किंवा डुरडुर करू नको आपण असा शब्द वापरतात. पिग्स ग्रंट. काय म्हणायचं मित्रांनो? पिग्स ग्रंट. डुकरासारखं ग्रंट करणे. यू आर ग्रंटिंग लाईक पिग्स. तू डुकरासारखा डुरडुर करत आहेस. यू कॅन यूज दिस सेंटेन्स. नेक्स्ट डव किंवा पिजन, कबूतर यांच्यासाठी आपण म्हणू शकतात कू कू किंवा घू घू असा त्यांचा आवाज आहे. नेक्स्ट डॉग्स बार्क किंवा ग्राउल. कुत्रा ओरडत नाही असं म्हणू शकत नाही. येस, वी कॅन से डॉग्स इज बार्किंग. कुत्रा भुंकत आहे. डॉग्स इज ग्राउलिंग किंवा कुत्रा गुरगुर करत आहे. स्पॅरो, चिर्प. बघा, काय शब्द आहे मित्रांनो? चिर्प किंवा ट्विटर हा शब्द आहे. चिव चिव करणं. चिमणी कशी करीत आहे? चिव चिव करत आहे. स्पॅरो इज चिर्पिंग इन माय कोर्ट यार्ड, इन माय गार्डन. चिमणी माझ्या गार्डन मध्ये चिर्प किंवा ट्विटर सारखा आवाज किंवा चिव सारखा आवाज करत आहे. नेक्स्ट डक्स, क्वॅक. बघा, आता बदकाचा आवाज क्वॅक क्वॅक सारखा येतो. डक्स इज क्वॅक इन लेक. बदक तळ्यामध्ये क्वॅक क्वॅक असा आवाज करत आहे. आउल्स म्हणजे काय? घुबड. आता घुबडाचा आवाज कधीतरी जर तुम्ही व्हेन यू गो टू इन फार्म, व्हेन यू गो इन फॉरेस्ट, रानामध्ये आणि तुम्ही जंगलात गेल्यानंतर आवाज ऐकू आला असेल. घू घू किंवा घुतकार असा आवाज काढणं. लास्ट वर्ड इज मंकीज किंवा ऍप्स म्हणतात त्याला. गिब्बर म्हणजे वटवट करणं किंवा चिटचॅट करणं. थँक्यू व्हेरी मच.